पुण्याच्या पुनावळे परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। वाहतूक वादातून थेट दगडफेकीपर्यंत हा प्रकार गेला असून यात एका महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। ही घटना पुनावळे येथील गायकवाड नगर परिसरात घडली। पूजा सुभाषचंद्र गुप्ता या आपल्या पती आदित्य गुप्ता यांच्यासोबत कारमधून पुनावळे बस थांब्याच्या दिशेने जात होत्या। याच दरम्यान दुचाकीवरून आलेले 3 युवक भरधाव वेगात कारला ओव्हरटेक करत होते। ओव्हरटेक करताना दुचाकीला कारचा हलका धक्का लागला। यानंतर कार चालकाने हॉर्न दिला, मात्र एवढ्याशा कारणावरून दुचाकीवरील युवक संतप्त झाले। त्यांनी कार समोर दुचाकी आडवी लावली आणि क्षणातच कारवर दगडफेक सुरू केली। या हल्ल्यात कारची काच फुटली। काचेचे तुकडे थेट कारमध्ये बसलेल्या पूजा गुप्ता यांच्या डोळ्यात घुसल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या। जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निखिल धांडे आणि तन्मय पोखरकर या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांचा एक साथीदार मात्र सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्त्यावरील वाढती आक्रमकता आणि क्षुल्लक वादातून होणारे हिंसक प्रकार याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। रस्त्यावर होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि पिंपरी चिंचवड मधील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच माय PCMC ला फॉलो करायला विसरू नका।